काहीच पोचलो आपण आता गोंडीच्या टेम्पल येते, पण तिथं मंदिर बंद आहे. मंदिर का बंद आहे तर रथयात्रा जेव्हा येते ना निघते म्हणजे इथून तेव्हाच मंदिर चालू आहे. समोर सर्व पब्लिक जी आपली भाविक भक्त आले दर्शनासाठी ती बाहेरूनच फोटो काढतात. तर एक तर टूर्स अँड ट्रॅव्हल सोबतच आहे, म्हणजे तिकडे तुम्हाला प्रॉपर माहिती पण भेटेल आणि सगळं काही गोष्टी फिरायला भेटेल. आणि जर पर्सनली येत आहेत तर मग एजंट असतात ना इथं मंदिराच्या बाहेर, त्यांना म्हणजे करू नका, ज्या खूप पैसे सांगतात आणि मग लुटतात. तर काहीच आता आपण निघालोय मंदिरामध्ये, बघू शकता मंदिर. जय श्रीराम. मंदिर असं मस्त आहे. आता आम्ही आलोय नाश्ता करायला, मस्त म्हणजे घेतले मामाने डोसा प्लेट. मंदिरामध्ये जास्त वेळ थांबू नका, जे भटजीबो असतात ते तुमच्याकडून एवढे अमाऊंट टाका तेवढे अमाऊंट टाका असं सांगतात, कधी 500 1000. काहीच फायनली पोहोचलो आपण गोल्डन बीच. गोल्डन बीच म्हणजे काय माहिती येतं बोलतात, एकदम क्लिअर आणि नीट एकदम पाणी असतं. दाखवतो तुम्हाला, बघा समोर दिसतच असं तुम्हाला. काहीच बघू शकता पुरीमध्ये मोबाईलद्वारे फाईन मारतात, ते बघा फोटो काढतात सगळे. सर्वांचा स्वागत आहे. दिवस दुसरा आवडा म्हणजे, आणि आज पुरीमधले साईट्स आहे, म्हणजे पुरीमधले जे प्रसिद्ध असं मंदिर असतील ते आपण कव्हर करणार आहोत. तर बघूया कुठं कुठं मोबाईल यूज करायला भेटतं, कुठं नाही. आमचं तुम्ही बघितलं जगन्नाथीचं दर्शन घेतलं. आता जाऊ आपण पुरीमधलं सूर्य मंदिर, अजून असं खूप सारे मंदिर आहेत ते बघणार आहोत. चला जाऊ. रिक्षा आल्या आपल्या खाली. फायनली आता आम्ही निघालो दुसऱ्या दर्शनाला. तर तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा मंदिर. बघा समोरच आहे मंदिर, दिसलं का? आणि सर्व आमची पब्लिक चालले पुढं. रिक्षावाला इकडं बोलवले आहे मंदिराच्या आसपास. फायनली रिक्षा आलेली आपली. चला रिक्षामध्ये बसू आणि बघू आजचं किती मंदिर करायला भेटतात. आज जास्त मंदिर नाही करणार, आणि कोरनाक मंदिर उद्या आय थिंक करणार आहोत. आणि उद्या परवा लगेच निघायचं आम्हाला. चला फटाफट जेवढे होतील आज तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. काहीच पोचलो आपण आता गोंडीच्या टेम्पल येते, पण तिथं मंदिर बंद आहे. मंदिर का बंद आहे तर रथयात्रा जेव्हा येते ना निघते म्हणजे इथून तेव्हाच मंदिर चालू होतं. 9 दिवस चालू असतं. आणि इथून बघा डायरेक्ट दरवाजाच बंद आहे, आतमध्ये कोणालाच एंट्री नाही. दाखवतो तुम्हाला. समोर सर्व पब्लिक जी आपली भाविक भक्त आले दर्शनासाठी ती बाहेरूनच फोटो काढतात. वर्षातून एकदाच फक्त 9 दिवस ओपन असतो. मला अशी जी माहिती भेटली ती तुम्हाला शेअर करतो. जर तुम्हाला कोणती माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. गोंडीच्या टेम्पल यांचं दर्शन झालं मस्तपैकी. आता दुसरा कोणता टेम्पल आहे तिकडे जाऊ. हेच बघू शकता, यांनी काल रात्री शॉपिंग केली आणि लगेच आज तेच कपडे घातले ना. ही बाई एक लावण्य ठिकाणी मिळून रात्री शॉपिंग केली आणि तेच कपडे आज घातले. भारी. गाईज आपला ब्लॉग बघून किंवा कोणी येणार असतील आपल्या इकडून तर एक तर टूर्स अँड ट्रॅव्हल सोबतच आहे, म्हणजे तिकडे तुम्हाला प्रॉपर माहिती पण भेटेल आणि सगळं काही गोष्टी फिरायला भेटेल. आणि जर पर्सनली येत आहेत तर मग एजंट असतात ना इथं मंदिराच्या बाहेर, त्यांना म्हणजे करू नका, ज्या खूप पैसे सांगतात आणि मग लुटतात. असं स्कॅम होतं याआधीच तुम्हाला क्लिअर करतं. आणि इथं कसं असे टेम्पो चालतात छोटेवाले, म्हणजे रिक्षाच आहे एक प्रकारे. आणि तिकडे सायकल एक असतात आणि अजून हे असे टुकटुक इलेक्ट्रिक ऑटो. बघ सर्व मंडळी आलेले आता दुसऱ्या मंदिराकडे जायला. असं बसायला लागतं कॉम्प्रोमाइज करून. तर मागे 3 जण बसल्यात पुढे. टोटल आम्ही रिक्षामध्ये 10 ते 14 जण बसलो, म्हणजे लहान पोरं पकडून 14 जण पोचलो आपण. रुद्र मंदिर येते, बघू शकता कसं मंदिर आहे. एक नंबर. तसं आपण चायना तर नेपाळला आलो असं फील होते. मंदिरच असं आहे. इथे मूर्ती काम चालू आहे, म्हणजे कोरायचं. बघू शकता कशा मूर्त्या बनवल्यात बघा तुम्ही. हनुमानाची आहे, गणपती बाप्पांच्या तर खूपच आहेत. आणि प्रत्येक वेगवेगळ्या दगडामध्ये कोरलेले आहेत आणि हाताने कोरले.
इकडे समोरच काम चालू आहे बघू शकता. आणि आमची पब्लिक गेले वरती दर्शन करायसाठी. सर्व चिल्लर पार्टी बघू शकता. काय कला आहे, सर्व गोष्टी हाताने केल्या जातात. आणि त्याच्या मूर्त्यांची हे पण दाखवतो बघा, क्वालिटी काय बघू शकता तुम्ही. हा पण मंदिर झाला, 2 मंदिर झाले, असे 10 मंदिर करायचे. प्रत्येक मंदिराच्या इथे जाऊन तुम्हाला दाखवतो थोडं. हा पण मंदिर बंदच आहे. हेच आता पोचलो 3ऱ्या मंदिराजवळ. 3रं मंदिर असं आहे, श्रीराम मंदिर बघू शकता. जय श्रीराम. तर काहीच आता आपण निघालोय मंदिरामध्ये बघू शकता. मंदिर जय श्रीराम मंदिर असं मस्त आहे. हाच मंदिर ओपन आहे. बघूया आता कोणते कोणते मंदिर ओपन आहे. हे मंदिर ना एकदम भारी काम केलं आहे. सर्व मंदिर बघू शकता. राधाकृष्ण 3 मंदिर झाली. 3 मंदिरामध्ये पण मंदिर असे आहेत ना, सर्व मंदिर बघण्यासारखे. तुम्ही येणार असाल तर हे साईट सीन नक्की करा. सांगायचा एवढाच उद्देश आहे की काही मंदिरं बंद आहेत. बघू आता कोणती बंद आहेत. 2 तर बंद होती, आता 3रा तर आपल्याला भेटलेला आहे. मंदिर आपल्याला ओपन भेटला. मस्त असं दर्शन झालं. आणि इथेतल्या आतमधली मूर्त्या एवढं भारी कोरीव केलेले आहेत ना. काही आता आलो पण 4थ्या मंदिरामध्ये, हनुमान बेडी हनुमान टेम्पल बघू शकता. बघा, तर चला आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊ. बघू मोबाईल यूज करायला भेटत ना. काही मंदिरामध्ये भेटतोय, काही मंदिरामध्ये नाही भेटत. गर्दी बघू शकता किती आहे. आणि इकडे 5 रुपये तिकीट आहे. आणि फोटो वगैरे काय अलाव नाही तर लिहिलेलं आहे सर्व काय. तरी पण आपण ट्राय करायचा प्रयत्न करू. पेढे हनुमानाचं दर्शन झालं. हा मंदिर आहे, इथंच आहे मस्त हनुमानांची मूर्ती. तर दर्शन झालं, पण तिथं काय आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली नाही. दुसरं म्हणजे आतमध्ये होते ते 1-2 काढल्यात मी क्लिप. चला आता 5व्या मंदिरापाशी जाऊ. तो मंदिर कोणता आहे तो तिथं तुम्हाला गेल्यावर दाखवतो. आता आम्ही आलोय नाश्ता करायला. मस्त घेतले मामाने डोसा, प्लेन डोसा. इकडे सर्व मंडळी बसलेले, सर्वांना आलेत बघा डोसे. काहीच फायनली नाश्ता वगैरे करून आता आलो आम्ही. सोनार गौरंग मंदिर येते, 5वं मंदिर आहे ते. आणि त्यांचंच काहीतरी दुसरं तिकडे मंदिर आहे. तो एक आहे. मोबाईल इकडे अलाउड नाही म्हणून मी बाहेरच राहिलो. सर्वांचे मोबाईल जमा करून आहे बघा. एवढे मोबाईल भरलेत. अजून 4 मोबाईल खिशामध्ये आहेत. 10 का 12 मोबाईल आहेत. तोपर्यंत सर्व मंडळी दर्शन करून येईल. भाऊ इथं काढतायत हापशावरून पाणी, म्हणजे बोरिंग आहे. आपल्याकडे हापसा बोलतात, इथं काय बोलतात काय माहीत नाही. टोंडुरे. सौभद्र मंदिरामधून आलो तिकडून. तिथं मला मोबाईल यूज करायला नव्हता, म्हणजे सर्व गेली होती, मी नाही गेलो. आता जायचं दुसरं भरपूर असे मंदिर आहेत, ते कवर करायचे आहेत आजच्या आज. आणि मग उद्या वेगवेगळे. आणि आम्ही असं म्हणजे रिक्षा कशी करायची, रिक्षा म्हणजे करायला ना तुम्हाला पर पर्सन 110 रुपये 150 रुपये घेतात. फिरात जायचं असेल तर रिक्षा तुम्ही करसाल ना तर ते 110 रुपये ते 150 रुपये घेतात. आणि असं ग्रुपनी केलं तर कमी होतं. तर असं ग्रुपनी करा म्हणजे तुम्हाला इझी पडत. आणि इथले लोकल मंदिर जेवढे आहेत तेवढे तुम्हाला कवर करता येते. चला आता अजून एक मंदिर आहे तिथं जवळपास आहे, तो करून घेऊ चालत जाऊ. आणि मग रिक्षाने पुढे जायचं आपल्याला. बीचवर पण जायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हाय, ही नुसती इकडे तिकडे पळाते. आता मंदिरामध्ये गेले तर तिला शोधताना टाइमपास झाला. आता ज्या मंदिरामध्ये आलो ती जगन्नाथजींची सासूरवाडी. जगन्नाथजी महाराजांचा सासूरवाडी मंदिर बघितलं आपण, ती आहे जगन्नाथजींची सासूरवाडी. तर चला आता इथून निघूया आपण. अजून दुसरे खूप सारे मंदिर करायचे आहेत, पटापट दाखवतो तुम्हाला. इकडून निघालो. आणि आता एक गोष्ट तुम्हाला म्हणजे अजून एक क्लेरिफाय करायची आहे. मंदिरामध्ये जास्त वेळ थांबू नये. म्हणजे भटजीभाऊ असतात ते तुमच्याकडून एवढे अमाऊंट टाका तेवढे अमाऊंट टाका असं सांगतात. कधी 500, 1000, 5000 पण सांगतात. तर मोस्टली प्लीज तिथून म्हणजे जेवढ्या हात जोडून लवकर निघता येईल ना तेवढं निघायचा प्रयत्न करा. नाही तर तुमच्यासोबत असं प्रत्येक मंदिरामध्ये स्कॅम होत. आता आमच्यासोबत होता आणि आमच्यासोबत काहीतरी
आय थिंक नागपूर साईडची मंडळी होती, म्हणजे आपलीच मराठी मंडळी होती. त्यांच्यासोबत पण असा किस्सा घडता घडता वाचला. ते पण पूजा टाकून अर्धवट निघाले. चला आता आपण जाऊ. हैदराबादी भेज नाही इसको. भेंडी भेंडी करता रहता है खाली. भेंडी भेंडी करता है. पालक पनीर मेथी कुछ भी नहीं. भेंडी भेंडी अक्कल ही नहीं है यार, समझ में नहीं आता भेंडी क्या. भेंडी काय समज में नहीं आता है. हैदराबाद से आया. आयरन करायला घेतलं याला. असा लगेच चिडतो ना, डेंजर एकदम. हैदराबादी बिर्याणी. हैदराबादी बिर्याणी. चावल ही मागताय. आता तिकडून निघालो आम्ही. आमची कॉमेडी अशीच चालू राहणार आहे. आता आलो चक्रवर्ती सूर्य मंदिरामध्ये. इकडे समोरच आहे, बघू शकता. आणि समोरच इकडे बीच आहे, दाखवतो तुम्हाला. गेलो तर हा 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 हा. इकडे बघा काय चाललंय. बारीक पोरेला उचलले. बारीक पोरला सॉरी, बायला उचलले. बारीक बाईला. चक्रतीर्थ सुदर्शन मंदिर. सर्व मंदिरं बंदच आहेत मोस्टली. अर्धे तरी मंदिरं बंदच भेटली. चल मेरे हाती, चल मेरे साथी. तर काहीच बघू शकता इकडे समोरच बीच आहे, पण आपण इकडे नाही जाणार. सर्व मंडळी. फायनली हॉटेलच्या आमच्या बाजूलाच एक मंदिर आहे, मस्त असं मंदिर आहे. त्या दिवशी रात्री जसं आम्ही उतरलो ना, तेव्हा काय एवढं वाटलं नाही, कारण की त्याच्या चारी भोवती तलाव आहे आणि मध्ये मंदिर आहे. तर सगळं दाखवत आहे तुम्हाला कसं काय, कोणतं मंदिर आहे. नरेंद्र टँक. नरेंद्र टँक. सर्व मंडळी चालली आपली. मावशी गेले मस्तपैकी पाहण्यामध्ये. पैसेच होतं वाटतं खाली. पैसेच होते. असे बघा फिश नरेंद्र टँक मधलं फिश. हे भांडा झगडा करो दोनों. ती तिकडे निघली लगेच. तर काहीच आता आपण आलोय ओंकारेश्वर मंदिरमध्ये. पुरीमधील प्रसिद्ध असं मंदिर आहे. काम चालू आहे, कलरचं काम चालू आहे. ओढा 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 लवकर. फिरवा पटापट फिरवा. आता तुम्हाला दाखवतोय 108 ज्योतिर्लिंग याच्या आतमध्ये. नंतर जाणार आहोत. पहिलं आता जाणार तिथं गोमातेच्या इथे संतोषी माता मंदिर. काहीच आता आपण आलोय गोमातेच्या इथे, बघू शकता मस्तपैकी. तर आता सर्वांनी घेतले मस्तपैकी 10-10 रुपयाची पेंडी. हां खाओ. इकडे मावशी सुद्धा खावते. जय जगन्नाथ. जय गोमाता. काहीच फायनली पोहोचलो आपण गोल्डन बीच. गोल्डन बीच म्हणजे काय माहिती येतं बोलतात, एकदम क्लिअर आणि नीट एकदम पाणी असतं. दाखवतो तुम्हाला बघा, समोर दिसतच असेल तुम्हाला. 2025चा एंड आमचा इकडे होणार आहे. इकडे मस्त उंट सुद्धा आहेत, कशा लाटा येतात बघा.
बघू शकता उंटा उंट बसलेला आहे मोठावाला. बघू शकता पुरी लास्ट ऑफ चॅप्टर म्हणजे डिसेंबरचा चॅप्टर क्लोज केला आम्ही डायरेक्टली. हे बघा मामा मोबाईल आहे. मामा मोबाईल आहे. हे काय बस 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 बस. अरे पण माझं पाय बघ. नाचो धूम धडाके से नाचो नाचो. तर काही बीचवर खूप सारे फोटो काढले पण माझं तेवढं निघलंच ना. सर्व यांच्यात गेलं काहीतरी खायला. तर बघूया आपण कुठे गेलं. वालूमध्ये काही चालता येत नाही. अशी भिजलो नाही. भिजलो तर वांदे झालं असतं चालायचं अजून. तर मामाची बुटं भिजले तर मामाला आलं नको नकोसं झालं. बघा इकडे खायला आल्यात. डेंजर एकदम डेंजर. नमस्कार वेलकम वेलकम. परत आले का? परत आले तुम्ही इथं? इथे काय खाणार आहेत? काय खाणार आहे तिथे? अंडा पाव. बीचवरून मजा करून बीचच्या बाहेर बसलं. डेंजर सीन. या पोरी डेंजर एकदम डेंजर. मॅगी पाहिजे आता बोलतं. तर चला आता बघू. मॅगी आणायला गेले. मॅगी करून मग आता मार्केट फिरत आहे ना. काहीच बघू शकता पुरीमध्ये मोबाईलद्वारे फाईन मारतात. बघा फोटो काढतात सगळे. बघा तर गाईज फायनली सर्व फिरून आलो. थोडा फ्रेश वगैरे झालो. आता निघालो पुन्हा आता जेवणासाठी. बघूया आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत. तर झालं तर नाही तर मग व्हेज. आज संडे आहे ना मग ती काही तर सगळे सर्वजण निघाले लाईनशीर. तर चला आपण पण जाऊ. झालेलो आम्ही आता झेंड्याची दिशा बघायला. पण झेंडा काय त्याच दिशेने फरकतोय आता. हा पण आणि हा पण. चला आता आपण निघूया इथं जेवणासाठी. त्यांचं शॉपिंगच चालू होती मला म्हणून ब्लॉग शूट केला नाही. आता जाऊ त्याच हॉटेलमध्ये कालच्या सेम दाखवलं मला. इथं बाजूलाच आहे मंदिराच्या समोरच आहे. बॅक एंट्री आहे ना मंदिराची त्या बाजूने. चला पोचलो आपण हॉटेलच्या बाहेर. ग्रँड शुद्ध शाकाहारी भोजनालय. तर चला वरती जाऊ. बघू गेलेत की नाही आपली मंडळी. कोणता गेलेला बोलता गेल्यात वरती असेल दाखवली तुम्हाला. ओके आम्ही विचार केला की मंडळी गेली असेल वरती. पण यांची शॉपिंगच संपत ना. घरातून म्हणजे रूमवरून निघल्यापासून 1 तास झाला यांची शॉपिंग चालू आहे. आम्हाला बोलवलं ना स्वतःवरती गेलो नाही पण. फायनली जेवण करून झाला आणि आम्ही परत मंदिराच्या इथे झालो फिरायला. झेंड्याची डायरेक्शन बघता पण काही नाही वेगवेगळीच आहे. म्हणजे वेगवेगळी नाही सेमच आहे. यो नरमला ना तो फडकता आहे. हां खाली झालाय. तर काही फायनली परत एकदा दर्शन करून झाला आमचा. डायरेक्ट आता आतमध्ये गेलो. मग अशी प्लॅन चाललेला जायचं पण नव्हतं गेलो. जेवल्यानंतर गेलो. आता निघालो आम्ही. उद्या पण जायचं आहे परत दर्शन करायला. प्रत्येकाने एकदा गेला असेल पण आम्ही 2 वेळा गेला. म्हणजे जसं पाहिजे होतं तसं दर्शन झालेलं आमचं सगळं. अजून काय बाकी आहे का तुझा? अजून बाकी आहे ना उद्याचा दिवस. ताच्या नोटेवर तो चित्र आहे ना गोलवाला आणि 50च्या तिथं जायचं उद्या. फायनली पोचलो आता रूमवर. नाही तर चला आता जाऊ रूममध्ये बघूया काय झालं. झोपलं मामा सगळं चालेल.
करा झोप करा लवकर उठायचं उद्या 5 वाजता उठायचं आहे. नाही बाबा आराम होता बाबा. मला तर काहीच मामा असं झोपायला आम्हालाही झोपायचं होता. पाहू गेलेत खाली म्हणून थांबले. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.